हॅलो स्टुडंट्स, आज आपण 3.1 मधली इफ नावाची कविता बघणार आहोत, जी रुद्रार्ड किपलिंगने लिहिलेली आहे. त्यांना इंग्लिश जर्नलिस्ट, शॉर्ट स्टोरी रायटर, पोएट आणि नॉवेलिस्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांना 1907 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. आता आपल्याला ही कविता बघायची आहे. या कवितेमध्ये पोएटनी एका स्पीकरच्या माध्यमातून त्यांनी त्याच्या मुलाला कशा पद्धतीचा ॲडव्हाइस दिलेला आहे या संदर्भात या कवितेत सांगितलं आहे. तर चला तर लेट्स गो नाव. इफ यू कॅन कीप युअर हेड व्हेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. या कवितेतील वडील आपल्या मुलासमोर आयुष्याची वेगवेगळी गृहीतके मांडत आहेत आणि त्या दडलेल्या उत्तरांमध्ये एक उत्तम व्यक्ती घडण्याचे आणि माणूस म्हणून यशस्वी होण्याचे मार्ग त्याला सापडणार आहेत. जेव्हा या कवितेच्या सुरुवातीला सांगत आहे वडील त्याच्या मुलाला की जेव्हा इतर सर्वांच्या रागाचा पारा चढलेला असेल, तुझ्यावर दोषारोपण करत असेल, तर अशा वेळेला तुझं डोकं शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार करू शकलास तर तुझं आयुष्य चांगलं होईल, तू यशस्वी होशील. नेक्स्ट, इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मीन डाउट्स यू बट मेक अलाउन्सेस फॉर देअर्स डाउटिंग टू. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी ट्राईड बाय वेटिंग or being lies about, don't deal it lies, or being hated, don't give ways to hating, and yet don't look too good nor talk too wise. म्हणजे या कडव्यामध्ये, या स्टांजामध्ये पोएटनी सांगितलं आहे की पोएटनी म्हणजेच वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं आहे की जरी कोणी तुझ्यावर दोषारोपण करत असेल, कोणी तुझ्यावर संशय घेत असेल, तर अशा वेळेला तुझं डोकं शांत ठेवून संयमित आणि संतुलितपणे विचार केला पाहिजे. जेव्हा सर्वजण तुझ्यावर अविश्वास दाखवत असतील, मात्र तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास असेल आणि तरीही त्याचे बोलणे समजून घेण्याचा तू प्रयत्न करशील, तर तसेच त्याच्या विचारा आदर करशील, तेव्हा सर्वांचे मन तू जिंकले असं समजेल किंवा तू जिंकू शकशील आणि तुझ्या आयुष्यात यशस्वी होतील, असं पहिल्या कडव्यामध्ये पोएटनी एका स्पीकरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो वी आर गोइंग टू लर्न सेकंड स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर. इफ यू कॅन थिंक and not make thoughts your aim, if you can meet with trumps and disaster. Trumps म्हणजे ढोंगी व्यक्ती आणि disaster म्हणजे अपयश. And treat those two impostors just the same. Impostor means फसवे किंवा एखादी बरोबर न करणारा व्यक्ती. If you can bear to hear the truth you have spoken. Twisted by knave to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stop and build up with once out tools. या सेकंड स्टांजामध्ये सांगितलं आहे की जर कोणत्याही परिस्थितीमध्ये तू संयम ठेवू शकलास, जसं वाट पाहण्याची चिकाटी तुझ्यात असेल, तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल. तुझ्याविषयी कोणी कितीही असत्य बोलत असताना तू शांत राहू शकलास आणि इतरांविषयी असत्य बोलणे, गैरसमज, फसवे अशा गोष्टीपासून स्वतःला दूर ठेवू शकलास, तर माणूस म्हणून तू नक्कीच विजयी होशील. आणि म्हणून तू नेहमी आपली बाजू, योग्य कोणती आणि अयोग्य कोणती या गोष्टीचं जर तुला कळायला लागलं, तर तुझ्या जीवनामध्ये तू यशस्वी झाल्याशिवाय राहू शकणार नाही, असंही
या कवितेत सांगितलेलं आहे. नंतर तिसरा स्टांजा आहे या कवितेचा की इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यूज or walk with kings nor lose the common touch in neither foes nor loving friends can hurt you if all men count with you but none too much if you can feel the unforgiving mistakes म्हणजे एक प्रकारची जीवनातील अमूल्य वेळ जी कधी विसरू शकत नाही. विथ 60 seconds worth of distance run you was in the earth and everything that's in it and which is more you will be a man my son. या शेवटच्या कडव्यामध्ये सांगितलं आहे की जर तुझ्यामध्ये चांगले सद्गुण असतील तर तुझ्यामध्ये जर चांगली चिकाटी असेल, तुझ्यामध्ये सद्गुण असतील तर तू कोणालाही घाबरायची गरज नाही. तो कोणी राजा असो किंवा आणखी कोणी असो. आणि जर तुझ्यामध्ये चांगल्या गोष्टी असेल तर तू शत्रूला किंवा मित्राला कुणालाही दुखवू शकत नाही, कारण तुला तेवढ्या गोष्टी कळतात. आणि म्हणून सर्वांना तू सर्व समभाव या भावनेनेच त्यांच्याशी वागशील. म्हणूनच सांगितलं आहे की जीवनातील प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण तू जीवनाचा आस्वाद घेत जीवनात सगळ्यांना आनंद देत जगू शकशील. जर असं झालंस तर तू जीवनातले एकही क्षण वाया न घालवता जगणं कसं आहे, त्याचा सदुपयोग कसा घ्यायचा, या सगळ्या गोष्टी स्वतःही समजून घेशील आणि दुसऱ्यांनाही समजवण्याचा प्रयत्न करतील, असं या तिसऱ्या कडव्यात सांगितलं आहे. आणि शेवटी आपले पोएटने सांगितलं आहे अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. आणि त्यावेळेला तू या पृथ्वीतलावरील एक सच्चा मनुष्य बनशील आणि तेव्हाच तुझं भलं होईल, तेव्हाच तू खरा माणूस म्हणून या पृथ्वीतलावर जगण्याचा यशस्वी झाला असं समजेल. तर अशा पद्धतीने आपण ही इफ नावाची कविता बघितलेली आहे. त्यात काही हार्डवर्ड्स मिनिंग्स आहे आणि काही मार्जिन क्वेश्चन्स आहे. या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये घेऊ. चला तर धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू.